या व्यासपीठावरती सगळ्यांना आमंत्रित करेल की आपण व्यासपीठावरती यावं. आज वेळात वेळ काढून सर्व मान्यवर उपस्थित झालेत त्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. उपस्थित असलेल्या आमच्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा सन्माननीय आमचे पिंटू शेठ पाटील आणि अधिकदादा पाटील यांच्या वतीनं सापाड कुशाल स्पोर्ट्स सापाड या संघाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सामना स्टार्ट होईल आणि प्रथम आपण जाणार कमेंटर बॉक्स मध्ये. आज आमच्या सोबत एक मराठीचा बुलंद आवाज आमचे मित्र भागेश म्हात्रे मॅन फ्रॉम भालगाव पहिल्या सत्रामध्ये जॉईंट होते आमच्या सोबत. बघा या मॅच साठी नियम आहे, चेंडू कधी हरवला भिजला किंवा फुटला तर तुम्हाला नवीन बॉल स्वीकार करावा लागेल. पहिले 2 मॅच या ठिकाणी तो नियम असेल. थैंक यू सो मच योगेश जी मडवी सर. हेलो हेलो चेक 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 हेलो हेलो चेक हेलो चेक चेक हेलो चेक चेक हेलो हेलो चेक चेक. तर आज व्यासपीठावरती तुम्ही पाहतात मी मगाशीच उल्लेख केला की बिग बॅश ग्रामीण धमाका मित्र त्या स्पर्धेचे सर्वे सर्वांनी सहआयोजक आमचे सन्माननीय वरुणदादा पाटील दमदार व्यक्तिमत्व आणि त्यांच्या वतीनं आत्ताच आम्हाला माहिती मिळाली की टीम सापाडे संघासाठी त्यांनी एंट्री दिली आहे. त्याबद्दल आमचे पिंटू शेठ पाटील आणि अधिकदादा पाटील यांच्या वतीनं खरं तर दादा तुमचं मनापासून आम्ही धन्यवाद आभार व्यक्त करतो की सापाड संघाला त्या स्पर्धेमध्ये खेळण्याची एंट्री मिळाली आहे. धन्यवाद दादा, मनापासून आपला आभार. कारण एक आपल्या टेनिस क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी स्पर्धा मित्रो ग्रामीण बिग बॅश धमाका तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल आणि सापाड संघाला देखील त्या स्पर्धेमध्ये एंट्री मिळाली आहे. चला टीम सांगा आपण प्लीज सहकार्य करा. ऑलरेडी भरपूर वेळ झालाय. आज उद्घाटन समारंभ होता आणि त्या उद्घाटन समारंभासाठी मान्यवर देखील भरपूर संख्येने उपस्थित राहिले. थोडासा वेळ झालाय परंतु 12 संघ असल्यामुळे आपण सर्वांनी सहकार्य करा. वेळ ही कुणासाठी थांबत नसते मित्रो. आम्ही नेहमी सांगतो ना की वेळेसाठी आपल्या सगळ्यांना थांबावं लागतं. वेळ ही कुणासाठी थांबत नसते. त्यामुळे मी प्रत्येक वेळी सांगत असतो की वेळेची किंमत ही तुम्ही नेहमी वर्तमानपत्राला विचारा. जो सकाळी 5 रुपयाने असतो तो रात्री रद्दीने 5 रुपये किलोने विकला जातोय. सांगायचे तात्पर्य एवढंच, जिंदगी मौके कम धोके ज्यादा देती है. दोन्ही संघ तुल्यबल आहेत, दोन्ही संघ ताकदवर आहेत. त्यामुळे लढत देखील प्रेक्षकांना चांगली पाहायला मिळेल. प्रेक्षक वर्ग कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून कुशाल स्पोर्ट्स श्री 11 सापाड आयोजित सापाड चषक 2025 भव्य दिव्य आयोजन आणि या स्पर्धेला आता सुरुवात होत आहे. पहिला सामना देखील तुमच्या समोर आलाय, तो म्हणजे टीम सागा विरुद्ध हेडूटने ब. बिग फाईट सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व आमचे मान्यवर सगळ्यांचं मनापासून आम्ही स्वागत आणि आभार व्यक्त करतो की आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेत. आणि स्पर्धेचे नियम बघा. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस केला जाईल. जो संगणक असेल, एक संगणक नसेल तर समोरच्या टीमला टॉस दिला जाईल. दोन्ही संघ नसतील तर गोलंदाजीमध्ये म्हणजे ओव्हरमध्ये कपात केली जाईल. ह्या गोष्टीची नोंद घ्या. नियम हे स्पर्धेचे स्ट्रिक्ट आहेत, त्यामुळे आपल्याला त्या नियमांचं पालन करावं लागेल. कारण आपल्या कल्याण डोंबिवलीमधील एक नामांकित स्पर्धा आपण पाहतोय ती म्हणजे सापाड चषक. जाऊया पहिल्या सत्रामध्ये भागेश म्हात्रे यांच्याकडे. थैंक यू सो मच योगेश जी मडवी सर. स्वस्ति श्री गणानायकम गजमुखम मोरेश्वरम सिद्धितम बल्लालम मृडम विनायकम हम चिंतामणि सेवरम लेनांद्रो गिरिजात्मजम सुवरदम विघ्नेश्वरम ओझरे
ग्रामोरांजन संस्थित गणपती कुर्या सदा मंगलम, कुर्या सदा मंगलम, कुर्या सदा मंगलम. कलेची देवता सरस्वती, बुद्धीचे दैवत गणपती आणि अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांना या स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार मानाचा मुजरा. आजचा या स्पर्धेचा पहिला दिवस, पहिल्या दिवसाचा उद्घाटन तुम्ही जल्लोषाने बघितला. जे आमच्या मंचावरती उपस्थित असणारे प्रमुख पाहुणे आहेत, त्या प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेचा उद्घाटनीय सोहळा बघितला. आणि याच्या पहिल्याच दिवसातल्या पहिल्या मॅचला आपण या ठिकाणी सुरुवात करत आहोत. हेदुटणे बी आणि सागाव या दोन टीममध्ये ही लढाई तुम्हाला पाहायला मिळेल. सतरंगी क्रिकेट संघ हेदुटणे बी आणि त्यांच्या विरोधात चेरादेव सागाव. सागाव टीमचा कॅप्टनने टॉस जिंकला, डिसिजन फिल्डिंगचा घेत असताना बॅटिंगसाठी प्रमोट केलंय प्रथमतः हेदुटणे बी संघाला. आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जातीये. अनेक वर्ष ज्या जोडीला तुम्ही आघाडीला बघितली, प्रदीप आणि रोहित, ही जोडी टीम हेदुटणेच्या बाजूने मैदानाच्या आतमध्ये गेलेली आहे. पाच ओव्हरची मॅच, ज्या नियमावली आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवल्या त्या नियमावली तुम्हाला फॉलो कराव्या लागतील. जास्त वेळ घेऊ नका. आजचा पहिला दिवस असल्या कारणाने 12 संघ आज एकमेकाच्या विरोधात आहेत. सो आम्ही 4 ओव्हरसाठी तुम्हाला फक्त 20 मिनिटं देणार आहोत. त्याच्यामुळे विनंती करेन की जर 4 ओव्हर तुमचे 20 मिनिटांमध्ये पूर्ण झाले नाहीत, स्ट्रॅटेजी, टाइम आउट, ड्रिंक्स ब्रेक्स हे धरून तुम्हाला फक्त 22 मिनिटं 4 ओव्हरसाठी घ्यायची आहेत. जर जास्त मिनिटं घेतली तर तुमचा आउटफील्डमधला फिल्डर एक इनफील्डमध्ये आणला जाईल. ही आम्ही सूचना आधीच तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. सुंदर सकाळच्या प्रफुल्लित वातावरणामध्ये या स्पर्धेचा शुभारंभ आपण पाहिलाय. उद्घाटनीय मॅच सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आता लगेचच सुरू होईल. सध्या तरी भारतीय वेळेनुसार 10:28 झालेले आहेत. पहिला बॉल जेव्हा पडेल तेव्हा आम्ही टाइम कॅल्क्युलेट करू, तेव्हापासून मग तुमचा टायमर सुरू होईल. या स्पर्धेचे रूल्स अँड रेग्युलेशन जर वेळेसंदर्भात तुम्ही मोडले तर फिल्डिंग साईड टीम आधीच आम्ही वॉर्निंग या ठिकाणी करतोय की मग तुम्हाला पॅनल्टी मिळेल. ती पॅनल्टी कसली तर मग 4च फिल्डर तुम्ही डीपमध्ये ठेवू शकता जेव्हा तुमचे 4 षटक संपतील. त्याच्यामुळे विनंती करेन की वेळेनुसार तुम्हाला चालायचं आहे आणि वेळेच्या संदर्भात तुम्हाला सहकार्य करायचं आहे. सामन्याला सुरुवात होईल. स्ट्रायकिंग एंडवरती तुम्हाला पाहायला मिळतो रोहित पाटील, त्याच्या जोडीला तुम्हाला प्रदीप काळन पाहायला मिळतोय. अनेक वर्ष ज्या खेळाडूंनी ओपनिंग करत असताना चांगली सुरुवात दिली, चांगला स्टार्ट दिला. टीम सतरंगी क्रिकेट संघ हेदुटणे बीला 30 सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये, तर पहिल्या ओव्हरसाठी वेदांत याचा वापर केला गेला. दोन्ही टीममध्ये ही चांगली लढाई होईल अशी आशा अपेक्षा बाळगूयात आणि करूयात सामन्याला सुरुवात. या स्पर्धेचा उद्घाटनीय सोहळा आणि उद्घाटनीय मॅच तुम्हाला पाहायला मिळते. जोरदार टाळ्या पहिल्या बॉलसाठी. या स्पर्धेचा हा पहिला सामना. पहिलाच बॉल रोहितसाठी, वर शॉट, सुंदर फटका. बॅकफुटला जात असताना बॉलला यॉर्कर बॉल होता, त्याला पाठवत असताना डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. या स्पर्धेतला हा पहिला चौकार. की या ओपनिंग वरती डिपेंडेबल असतो संघ हेदुटणे, कारण सुरुवातीला खूप चांगल्या प्रकारे स्टार्ट देत असतो. आणि रोहितने आता अटॅक पहिल्या बॉलपासून सुरुवात केली आहे. आता लॉफ केलाय परंतु ट्रॅप आहे त्या ठिकाणी. डीपमध्ये लंगा पुढे सरकतोय आणि टीमचा सर्वोत्कृष्ट खेळाडू चिन्मय त्या ठिकाणी होता, त्याच्या हातामध्ये झेल. फलंदाज होईल बा टीट फॉर टॅट. पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. छत्रपती शिवाजी महाराजांचं सुंदर संगीत तुम्ही ऐकलं, जे की चिंचवली गावचे योगेश आहेत, त्यांच्या शुभवाणीतून हे संगीत आलं आणि ते डीजे मास्टरच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवलं गेलं. पहिला ब्रेक थ्रू अर्ली मिळालाय, कारण सुरुवात चांगली झाली होती. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर तो मोह आवरता आला नाही. डीपमध्ये 2च फिल्डर होते. त्या ठिकाणी चिन्मय आपल्याला पाहायला मिळाला डीपमध्ये लॉंग ऑफला. त्याच्या हातामध्ये परफेक्टली हा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला, कारण तो पुढे सरकला. बॉल हवेमध्ये असताना त्यांनी बघितलं बॉलला परफेक्टली बॉलकडे येत असताना रोहित पाटीलची ती विकेट होती. ज्या रोहित कडनं भरपूर साऱ्या रिस्पॉन्सिबिलिटी असतात, त्या रोहित पाटीलला त्याने मैदानाच्या बाहेर पाठवलं आणि अर्ली ब्रेक थ्रू या ठिकाणी मिळालाय. क्रिकेटमध्ये पार्टनरशिप खूप महत्त्वाच्या असतात. त्या पार्टनरशिपला आता तर ड्रॉप केली आहे.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेला. धीरज आहे डावखुरा, परंतु आक्रमकतेने बॅटिंग करणं ही त्याची खास ओळख राहिली आहे. फील्ड प्लेसमेंट बघून तो स्ट्रोकचं सिलेक्शन करत असतो, परंतु त्याच्यासमोर नुकतीच विकेट मिळवलेला वेदांत बॉलिंग मार्कवर. राऊंड द विकेटने आता ही विकेट कदाचित मिळू शकते. इनफिल्डला फिल्डर आहेत, बघतात बॉलकडे आणि इथं कॅच सुंदर पकडत असताना लागोपाठचा दुसरा धक्का देत असताना टीम हेदूटने बीला लागणारा जो दुसरा झटका. लवकर दोन फलंदाज मैदानाच्या बाहेर परतलात. मी तर म्हणेन थोडंसं या षटकाला कॅपिटलाइज करायला हवं होतं, परंतु जसा बॉल पुढे होता थोडासा टॉस झाला. जास्तही चेंडू टॉस नव्हता. रिप्ले तुम्ही बघताय त्या ठिकाणी फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले परफेक्टली येत असताना बॉलकडे. 30 सर्कलचं जे रिंगण आहे ना, त्या रिंगणमध्ये परफेक्शन ज्या ठिकाणी बॉलिंग करत असतो वेदांत, तेव्हा परफेक्टली त्या झोनमध्ये तो बॉल कुठे टाकणार आहे तिथे फील्ड प्लेस तो सजवत असतो आणि तेच 2 बॉलवरती पाहायला मिळालं. कारण लॉंग ऑफला फिल्डर होता, तेच बघितलं. ऑप्शनच्या बाहेर चेंडू टाकण्यात आला, तिथे रोहित बाद झाला. त्यानंतर हाही चेंडू डावकुऱ्या त्याच्या बॅट्समनसाठी ऑप्शनच्या हलकासा बाहेरच होता, तो खेळण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी शॉट पॉईंटला कॅच पकडण्यात आली आणि तिथनं दुसरा फलंदाज मैदानाच्या बाहेर. सतीश काळन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्लेस केलाय. माहिती आहे की आधीच ऑलरेडी 2 खेळाडू माघारी परतल्यात, त्याच्यामुळे आता इथनं पार्टनरशिपची गरज आहे. थोडासा शांत राहिला सतीश. हलक्या पद्धतीने बॉल फक्त बॉटम हँडच्या माध्यमातून ढकळत असताना आणि चौकारानंतरची ही सिंगल तुम्हाला पाहायला मिळते. इथं आता पार्टनरशिपची गरज आहे, कारण सागाव संघाचा परफॉर्मन्स जर आपण पाहिला ना तर या हंगामामध्ये खूप चांगला राहिला आहे. हंगामाची सुरुवात खूप चांगली झाली आहे. माहिती आहे की विथ द बॅट सेकंड इनिंगमध्ये कितीही धावसंख्या असो तरी बनवण्याची ताकद ठेवणारे खेळाडू या टीमकडे. तर दुसऱ्या बाजूला बॉलिंग युनिटमध्ये आज कुठेतरी यशची कमी भासेल, कारण तोही एक वेगवान बॉलर. ओ द विकेट. शॉर्ट बॉल ऑन साइडला पुल करण्यात आला. गॅप मोठी आहे, माहिती चेस होणार नाही बॉल, म्हणून फिल्डरचे प्रयत्न कमी पाहायला मिळाले. बॉल चला मिड विकेट बॉर्डरलाईनच्या बाहेर. चौकार. या ओव्हरमध्ये 2 बाउंड्री आल्यात, 2 विकेटही आलेत. टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 9. आतापर्यंत 5 बॉल फेकलेले आहेत वेदांतने. पॉवर प्लेचे पहिले षटक आणि आता शेवटचा बॉल फेकावा लागेल. समोर असताना प्रदीप काळ नुकताच ज्याच्या बॅटमधून एक चौकार आलाय. लास्ट बॉल हवेमध्ये बॉल. इथनं विकेट मिळेल महत्वाची कदाचित, पण तू वॅकंट एरियामध्ये असं वाटलं की विकेट मिळेल, पण तू त्या ठिकाणी फिल्डर होते. फिल्डरच्या पासून दूर चेंडू पडण्यात आला. इथनं पहिला ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 2 गडी बाद आपल्याला पाहायला मिळते. स्कोअरबोर्ड वरती 10. जिथे बॅटिंग करतोय सतरंगी क्रिकेट संघ हेदूटने बी. ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर तर या ठिकाणी मान्यवरांचा शुभ सन्मान केला जाईल. आज उद्घाटन समारंभासाठी उपस्थित असलेले आमचे सर्व मान्यवर, खरं तर ग्रामीण बिग बॅश धमाकाचे सर्वेसर्वा वरुणदादा सदाशिव पाटील साहेब, त्यानंतर आपण पाहतोय कल्याण डोंबिवली महानगरपालिका दमदार नेतृत्व असणारे नगरसेवक जयवंतदादा भुईर साहेब उपस्थित सन्मानित केलं जाईल. व्यासपीठावरती त्यांचा सन्मान होतोय. मी पिंटू दादा पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभासे सन्माननीय वरुणदादा सदाशिव पाटील साहेब, जे ग्रामीण बिग बॅश धमाक्याचे सर्वेसर्वा आहेत आणि एक दमदार नेतृत्व उद्योजक, साहेबांचा इथे सन्मान केला जात आहे. तर मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी केला जातो. आमच्या स्पर्धेचे सर्वेसर्वा पिंटू शेठ पाटील आणि अधिक दादा पाटील यांच्या शुभासे
वेळात वेळ काढून उद्घाटन समारंभासाठी खास म्हणजे आज या स्पर्धेसाठी उपस्थित राहिले ते आमचे सर्वांचे लाडके उद्योजक आणि अर्थात ग्रामीण बिग बॅश धमाका चे सर्वे सर्वा सन्माननीय वरुणदादा पाटील साहेब यांचा इथे सन्मान केला जातोय. वस्त्र अलंकार, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचा मोमेंटो देऊन इथे सन्मानित केले जाते. त्यानंतर इथे सन्मानित केले जाईल कल्याण डोंबिवली महानगरपालिका दमदार नेतृत्व आणि नगरसेवक सन्माननीय जयवंत दादा बालाराम भोईर यांचा इथे सन्मान केला जात आहे. सन्माननीय जयवंत भोईर साहेब दमदार व्यक्तिमत्व यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. वेळात वेळ काढून साहेब तुम्ही उपस्थित राहिले, तुमचं पुन्हा एकदा सापाट चषकाच्या वतीनं पिंटू शेठ पाटील आणि अधिकदादा पाटील यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सन्माननीय सुधीर दादा वाहिले या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचाही शुभ सन्मान केला जाईल. सुधीर दादा वाहिले या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचाही शुभ सन्मान इथे केला जातोय. वेळात वेळ काढून साहेब तुम्ही उपस्थित राहिले त्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सापाट चषकाच्या वतीनं सन्माननीय पिंटू शेठ पाटील या स्पर्धेचे आयोजक आहेत, त्यांच्या शुभास आम्ही त्यांचा शुभ सन्मान करतोय. आमचे सिद्धार्थ दादा मडवी हे देखील उपस्थित आहेत, त्यांचाही शुभ सन्मान केला जातोय. उद्घाटन समारंभासाठी उपस्थित असलेले आमचे संपूर्ण मान्यवर सिद्धार्थ दादा मडवी या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचाही शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्या ठिकाणी सिद्धार्थदादा मडवी यांचा शुभ सन्मान केलाय. त्यानंतर या ठिकाणी उपस्थित आमच्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका नगरसेविका म्हणून आमच्या समाजसेविका गौरीपाड्याच्या रजनीताई हनुमान शेठ म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचाही शुभ सन्मान केला जाईल. गौरीपाड्याच्या समाजसेविका रजनीताई हनुमान शेठ म्हात्रे या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचा सन्मान केला जाईल. त्या ठिकाणी सन्मानित केले जात आहे रजनीताई हनुमान शेठ म्हात्रे गौरीपाडा समाजसेविका यांचा शुभ सन्मान केला जात आहे. धन्यवाद आपल्या सगळ्यांचा पुन्हा एकदा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. खुशाल स्पोर्ट्स दिशा 11 सापाड आयोजित सापाड चषकामध्ये दादा आपण सर्वजण उपस्थित राहिले, उद्घाटन समारंभासाठी फार वेळ काढला आणि नक्कीच त्याबद्दल तुमचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. जाऊया मॅचच्या दिशेनं आणि कमेंटर बॉक्समध्ये येतात पुन्हा एकदा भागेश म्हात्रे. थँक्यू सो मच योगेशजी मडवी सर. काहीशे सन्मान सुरू होते, परंतु पुन्हा एकदा आम्ही या मॅचकडे वळतोय. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे. पॉवर प्लेचे 2 षटकं संपले. तिसऱ्या ओव्हरमध्ये वेदांत आलाय. वेदांतच्या 2 बॉलवरती 2 सिंगल्स बनल्यात आणि टीमची धावसंख्या 21. यावेळेला लॉफ केला बॉलला, परंतु फिल्डर त्या ठिकाणी आधी चिन्मयचा अनुमान चुकला, त्याच्यानंतर पुन्हा मागे वळून त्यांनी पाहिलं, परंतु दरम्यान बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. डायरेक्ट असा पंचांचा इशारा येतोय, षटकार. होता अनुमान लावण्यात आला की बॉल थोडासा पुढे येईल, परंतु पुन्हा एकदा मागे वळून फील्ड करण्याचा प्रयत्न केला चिन्मयने, परंतु दरम्यान आपल्याला पाहायला मिळाला षटकार आणि षटकाराने टीमची धावसंख्या 27. आता मागे खेळण्याचा प्रयत्न जास्त सफल झाले. फुटवर्कला फॉलो करत असताना तुम्हाला पाहायला मिळाला वेदांत. ॲज अ बॉलर तुम्हाला तेच करावं लागतं. जेव्हा जेव्हा एखादा बॅट्समन जेव्हा फुटवर्कचा वापर करतो तेव्हा त्या बॅट्समनच्या फुटवर्कशी आय कॉन्टॅक्ट तुम्हाला जुळवावाच लागतो. तो आय कॉन्टॅक्ट या ठिकाणी जुळला आणि इथनं डॉट बॉल. आता पुन्हा एकदा लॉफ केलाय, सरळ आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जाईल बॉल, बॉर्डर लाईनच्या बाहेर, स्ट्रेट हिट, षटकार.
2 फटके तुम्ही मोठे बघितले. तर या दरम्यान आपण पाहतोय मलंगडाचा टायगर अभिबी जिंदा आहे आणि खरं तर नेहमी प्रत्येक मैदानावरती त्याची दहशत असते. तो आमचा रविदादा वाईले वसार यांचे या ठिकाणी आगमन झाले. स्वागत आहे रविदादा. शेवटचा बॉल बॉटम हँडचा वापर सुंदर केला. एक सिंगल झाले कंप्लीट. सेकंडसाठी चान्स कदाचित घेणार नाही, कारण मागच्या काही बॉल्सचा जर विचार केला गेला तर जास्त स्ट्राईक मिळत होती, परंतु मोठे फटके येत नव्हते. त्या अनुमानाने आपण बघितलं तर 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या सतरंगी क्रिकेट संघ हेदूटने बी खेळत असताना 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 2 गडी बाद 34. पाण्याची गरज भासली तर 3 ओव्हर नंतर मैदानाच्या आतमध्ये जाऊ शकता, परंतु 12th मॅनच जाईल. निसर्गाच्या रम्य कुशीत वसलेले क्रीडांगण, चहू बाजूला तुम्हाला निसर्गाने दिलेली ही देण तुम्हाला पाहायला मिळते. आणि या भागामध्ये स्पेशली या क्रीडांगणावरती येताच क्षणी तुम्हाला निसर्गाची सुंदर अनुभूती होते. आणि सध्याचा क्लायमेट ही खूप सुंदर आहे. क्लायमॅटिक कंडिशन्समध्ये सध्या असं वाटलं की 2 ओव्हर्समध्ये हेदुट्टे बी संघाने जास्त धावा जोडल्या नाहीत, परंतु तिसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये वेदांच्या विरोधात आलेल्या 15, पहिल्या ओव्हरमध्ये 10 आल्या होत्या. एकंदरीत दोन्ही स्पेलमध्ये त्यांनी 25 धावा खर्च केला. रोहितचं मी कौतुक करेन. पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये तो आला, फक्त धावा त्याने खर्च केल्या 9. त्याला जरूर विकेट मिळाली नाही, परंतु त्याच्या अगोदर वेदांतने काम सुंदर पूर्ण त्याचं केलं. आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 34 धावा टीमच्या टोटलमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. स्टार्ट चांगली झाली आहे, कारण दोन्ही टीमची स्टार्ट आपण जर बघितली तर सुरुवातीला दबावामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला वेदांतनं, जिथे 2 विकेट्स आले. रोहित लवकर परतला, धीरजही लवकर परतला गेला, परंतु प्रदीप काळन याचे 3 मोठे फटके तुम्ही पाहिले. तर याच दरम्यान नेक्स्ट मॅच होणार आहे ती उत्तरची विरुद्ध वसार. दोन्ही संघाचे कॅप्टन आपल्याला विनंती आहे, इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस आहे, त्यामुळे आपल्याला इनिंग ब्रेकमध्ये टॉस करायचं आहे. त्यामुळे आपण 34 षटक संपल्यानंतर लगेचच टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहायचं आहे. लवकर या, कारण फोटो सेशन आहे, त्यामुळे आपल्याला कॅप्टनला लगेच यावं लागेल. लो फुल टॉस बॉल ऑन साईडला लॉफ केलाय, परंतु चिन्मयची चुकी झाली. त्या ठिकाणी कॅची मित्र म्हणून कठीणच होती, कारण या बॉलला खेळण्यासाठी जास्त एनर्जी लागली, जास्त फ्लाईटही नव्हती. फ्लॅटेड हा स्ट्रोक होता. चिन्मयच्या अगदी पुढ्या चेंडू पडण्यात आला. ही मिस्टेक आपण असं म्हणू शकत नाही की चिन्मयची झाली, कारण बॉलकडे तो येत होता, जास्त उंचीने हा बॉल नव्हता. त्यामुळेच इथनं पुन्हा एकदा विकेट सेफ राहतीये, ती म्हणजे प्रदीप काळंची. आणि अशा पद्धतीने आपण या सिंगल्सने पुरुषोत्तमच्या या ओव्हरची सुरुवात पाहता. टीमची धावसंख्या 35 या आकड्यावरती. पहिलाच बॉल लो फुल टॉस टाकलाय. आता आला सतीश काळन ऑन द स्ट्राईक. ऑफसमचा हलकासा बाहेरून चेंडू वळवण्याचा प्रयत्न, परंतु प्लॅन मिस. या खेळाडूकडे ताकद आहे, फटके मोठे खेळण्याची तो ही ताकद खेळतो, परंतु बॉल पडल्यानंतर आपण स्पेशली जेव्हा मातीच्या विकेटवरती खेळत असतो ना, तेव्हा कधी कधी बॉल पुढे टाकल्यानंतर थोडासा खाली राहतानाच बघतो. आणि ही क्लायमॅटिक कंडिशन आहे, ड्यू फॅक्टरचा इम्पॅक्टही असतो, खेळपट्टी थोडीशी ओलसर असते, मग तेव्हा थोडासा चेंडू टॉस होत नाही. आणि तेच आपण पाहिलं, बॉल खाली राहिला आणि द प्ले अनमिस होत असताना सतीश काळन. आता लेंथ पुढे होती, परंतु मिस्टामिंग टॉप एच स्वतःचा फॉलो थ्रू सोडला गेला. पुरुषोत्तमाने इथनं कॅच ड्रॉप. अशा कंडिशन्सला तुम्ही कॅच ड्रॉप करताय. मागच्या ओव्हरमध्ये ऑलरेडी तुम्ही 2 मोठे फटके बघितलेत, जिथे आपल्याला षटक पाहायला मिळालं वेदांचं. आणि तर दोन्ही खेळाडूंना आता एक एक संधी मिळाली आहे, कारण प्रदीप काळंची कॅच ड्रॉप झाली, मी म्हणेन कठीण होती, तरी ती कॅच ड्रॉपच झाली असं आपण म्हणू. आणि आता नुकतीच सतीश काळन याची सुद्धा कॅच ड्रॉप झाली आहे. तिथनं मिळते सिंगलने टीम 36 या धावेवर. फुलटॉस होता, ऑन साईडला टर्न करण्यात आलाय, जवळपास फिल्डरच नाहीयेत आणि बॉल चाललाय बॅकआउट स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. अजून एक वार प्रदीप काळंचा षटकार. साठी रिव्ह्यू आहे बिमर आणि वेस्ट ऑफ व्हाईट साठी. सो बिमर साठी चॅलेंज दिले गेले. थर्ड अंपायर
जतीन सर जरूर आहेत. सध्या तरी मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये सुदीपजी अंबवणे, स्क्वेअर लेग अंपायरमध्ये तुम्हाला शेखर सर पाहायला मिळतात आणि सध्या तरी जतीन सर या ठिकाणी इट्स फेअर डिलिव्हरी. सो बॅटर रिव्ह्यू होता अंपायर. सो बॅट्समन रिव्ह्यू. सो रिव्ह्यू गमावला गेलाय टीम हेदुटणेने. या ओव्हरमधल्या अजूनही 2 बॉल बाकी आहेत. षटकाराला ही जमेची बाजू, कारण धावसंख्या सुरुवातीला वाढत नव्हत्या, परंतु या 2 ओव्हर्समध्ये धावा चांगल्या बनतात हेदुटणेसाठी. या षटकाराच्या बरोबरीने टीमची धावसंख्या 42. खुलवट टप्प्याचा बॉल ऑन साईडला टर्न केलाय. डीपमध्ये वायडिश लॉंगॉनला फिल्डर एकाच ॲक्शनने बॉलला उचललाय. दुसऱ्या बाजूला दुसरी धावसंख्या बनवायची होती, परंतु इथनं मिसकम्युनिकेशन आपल्याला पाहायला मिळालं. दोघे एकामेकांकडे बघत होते, त्यामधला संवाद चुकला आणि इथनं फलंदाज होईल बाद. सतीश काळे मैदानाच्या बाहेर लागणारा हा झटका तिसरा. दोन विकेट लवकर मिळाले होते टीम सागावला, परंतु त्यानंतर प्रदीप काळन आणि सतीश काळन यांच्यामधली पार्टनरशिप रंगत होती. त्या पार्टनरशिपला ब्रेक करता आलं नव्हतं वेदांतला. याही षटकामध्ये पुरुषोत्तमला ते थोडंसं जमलं नाही, पण तो मिसकम्युनिकेशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी फिल्डरने चांगली फिल्डिंग केली. सूरज त्या ठिकाणी होते, तिथनं विकेट मिळाली आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होत असताना सार्थक काळन. समोर खेळतात लॉफ्ट इट, अगदी सरळ स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. बॉल चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. आल्या सुरुवात केली गेली सार्थकने आणि या षटकाराच्या बरोबरीने 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक चांगल्या झोनमध्ये संघ हेदुटणे जात असताना या षटकाराच्या साह्याने टीमची टोटल आता पुढे सरकतीये. ती म्हणजे स्कोर मोजून टीमच्या टोटलमध्ये धावा आहेत 49. काय फटका होता, ॲक्शन रिप्ले तुम्ही बघितला असेल. खरं तर 2 वर्षे झाले सतरंगी क्रिकेट संघ हेदुटणे बीने ही नवीन मिसाईल लॉन्च केली आहे सार्थक काळन नावाची. मैदानाच्या आतमध्ये जेव्हा जेव्हा तो जातो मोठ्या फटक्यांसाठीच खेळतो आणि स्पेशली हेदुटणे संघ डेथ ओव्हरमध्ये या खेळाडूला जास्त पाठवतो. अटॅक करणं हा त्याचा मुख्य रोल राहिला या टीममधून. जेव्हा जेव्हा संघामध्ये अडचणीचा भाग असतो, जेव्हा जेव्हा संघामध्ये अडचणी येत असतात, तेव्हा तेव्हा या खेळाडूला खरं तर ॲज अ डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून तुम्ही बघितलं आहे. आणि आता त्याला मैदानाच्या आतमध्ये जात असताना पहिल्याच बॉलवरती षटकाराने सुरुवात करताना तुम्ही बघितलं. ऑफ स्टंपच्या हलकासा आतमध्ये चेंडू टाकला होता, त्याला बरोबर लॉफ करत असताना डीपमध्ये लॉंग ऑफ त्या ठिकाणी जरूर तुम्हाला पाहायला मिळाला. फिल्डर थोडासा बाजूला होता, पण तो परफेक्टली लॉंग ऑनमध्ये परफेक्शन त्या फटक्याचं तुम्हाला पाहायला मिळालं आणि त्या फटक्याने 49 धावा. आता एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण झाला आहे, कारण आपण नेहमी असं म्हणत असतो की क्लायमॅटिक कंडिशन्स असते, जेव्हा सकाळचं सत्र असतं तेव्हा सकाळच्या वातावरणामध्ये दमटपणा असल्या कारणाने बॉल कधी कधी दूर जात नाही, परंतु या खेळाडूकडे एवढी ताकद आहे ना की या खेळाडूला नेहमी तुम्ही मोठ्या फटक्यासाठी जाणलं आहे आणि ते तुम्ही बघितलं आहे सुद्धा. म्हणून धावा झाल्यात 49 आणि आता शेवटच्या षटकासाठी आलाय प्रतीक. डेथ ओव्हर आहे, लवकर विकेट 2 गेले होते, त्याचा दबाव न झेलत असताना आघाडीला गेला होता प्रदीप काळन. तो आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळतोय. चला जास्त वेळ घेऊ नका, मॅनेजमेंट कमिटी आम्हाला सुचवते की सागाव टीम जास्त वेळ घ्यायची नाहीये, त्याच्यामुळे मी विनंती करेन की लवकरात लवकर या सामन्याला सुरुवात करा. आपण विचार करूयात प्रदीप काळनचा की आतापर्यंत त्याच्या इंडिव्हिज्युअल धावसंख्या 35 आहेत. टीमच्या धावपलकाला त्याने आतापर्यंत हँडल केले. एक मॅच्युअर खेळाडू, नेहमी त्याच्या माइंडमध्ये हीच मॅच्युरिटी असते की रोहित अटॅक करतो, तो बाद झाल्यानंतर धीरज मैदानाच्या आतमध्ये येतो. सलामीला आपल्यासोबत आलेले दोन्ही टॉप ऑर्डरचे बॅट्समन गेल्यानंतर तो कधी कधी सेन्सिबल सुद्धा होतो आणि त्याच्या माइंडमध्ये हे नेहमी चालू असतं की एखादा बॉल ज्याच्यावरती मोठा फटका मिळेल, ज्याच्यावरती आपलं धावपलक वाढेल, त्या गोष्टीवरती त्याचं फोकस जास्त आहे आणि चांगल्या बॉलवरती त्याचा डिफेंडही तुम्हाला पाहायला मिळाला आहे. त्याच्यामुळे मॅच्युरिटीने खेळ खेळणं या खेळाडूचा एक पेशा आहे आणि सध्या तरी तो मॅच्युअर खेळाडू स्ट्रायकिंग एंडवरती प्रत्येक समोर तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या 49. ओव्हर द विकेट ऑन साईडला क्रॉस बॅटरला स्ट्रोक फिल्डर त्या ठिकाणी क्विकली बॉलला खरं तर त्याने फिल्ड केला गेला. हे सोपं नसतं जेव्हा तुम्ही डेपमध्ये असता, खेळपट्टीची ओळख तुम्हाला नसते, परंतु क्रीडांगणावरती आउटफील्ड जेव्हा फास्ट असते ना तेव्हा तुम्हाला ती रिॲक्शन सुद्धा क्विकच करावी लागते. इथे आपल्याला स्क्वेअर लेगला फिल्डर पाहायला मिळाला, ज्या ठिकाणी आपल्याला फिल्डर पाहायला मिळाले, त्यांनी बॉलला फील्ड केलं गेलं. तिथून आपल्याला पाहायला मिळते सिंगल आणि सिंगलने इथनं अर्धशतक आपण म्हणू शकतो की पूर्ण झालेलं आहे टीम सतरंगी क्रिकेट संघ हेदुटणे बीचं. अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आणि सार्थक आलाय ऑन द स्ट्राईक. सार्थकसाठी हा बॉल, पण तो मिस्टामिंग झालाय. बॉल मध्ये प्रतीक
प्रयत्न करतोय आणि आता इथनं संधी मिळाली, त्या संधीचं सोनं करत असताना प्रतीकने फॉलो थ्रू मध्ये आपला कॅच पकडण्यात आली. फलंदाज मैदानाच्या बाहेर, सार्थक काळन गॉन. फलंदाज बाद झालाय. ज्या फलंदाजाने षटकाराने सुरुवात केली परंतु कदाचित या टर्नला हँडल करू शकला नाही. प्रतीक बॉल टर्नही करत असतो तिथे तो फसला गेला आणि मैदानाच्या आतमध्ये विकी. अजूनही तुषारचं येणं बाकी, अजूनही अवीचं येणं बाकी. या टीममधले अवी नाही आज, अर्थातच भूषण आज इन्व्हॉल्व आहे या टीममध्ये. तर याच दरम्यान आमचे बाडेकरचे सिद्धू पाटील यांचं आगमन झालंय. वेलकम सिद्धू दादा, आपलं स्वागत आहे. फिरकीचा माहेरगर म्हणजे नाव वाडेकर आणि नक्कीच सिद्धू पाटील यांचं आगमन झालंय. वेलकम, स्वागत आहे. नुकतीच विकेट आली आहे, मैदानाच्या आतमध्ये गेला विकी. अशा कंडिशन्सला खरं तर विकेट जाणं थोडासा प्रभाव टाकेल, परंतु ज्या वेळेला स्ट्रायकिंग एंडवरती प्रदीप काळे येईल ना, तेव्हा त्याच्या बॅटमधून एखादा मोठा फटका येईल असाच डगआउट विचार करत असेल. लक्ष द्या की इनिंग ब्रेकमध्ये टॉस आहे, दोन्ही संघ लक्ष असू द्या. सुरेश दादा पाटील आमचे खरं तर वाडेकर. सुरेश दादा पाटील, आपलं देखील स्वागत आहे. ऑप्शनच्या बाहेर चेंडू टाकण्यात आलाय. इथनं विकेट मिळेल कदाचित, ते अंपायर्स दर्शवतील की कोणाची विकेट मिळेल. येस, प्रदीप परतील मैदानाच्या बाहेर. बॉल जसा मिस झाला तसा फिल्डरने कोणताही संकोच न बाळगत असताना इथनं महत्त्वाची विकेट मैदानाच्या बाहेर पाठवली आहे. मी तर म्हणेन गरज नव्हती, कारण विकी एक आक्रमक खेळाडू आहे, तोही टेक्निकने कधी कधी खेळत असतो, त्याच्यामुळे त्याला स्ट्राईक मिळाली होती. तिथे तो बीट झाल्यानंतर मग सिंगल बनवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला फलंदाज प्रदीप काळन आणि तो मैदानाच्या बाहेर. अशा टफ कंडिशन्सला जेव्हा सामने वळतात ना, तेव्हा खरं तर हेदुटणे बी संघाचा जो अनुपस्थित खेळाडू असतो त्याची जरूर आठवण होते. तो म्हणजे यश. पायाची इंजुरी 2 वर्षापूर्वी त्याला फेस करावी लागली, परंतु याही वर्षामध्ये खरं तर त्याला थोडीशी इंजुरी आहे, त्याच्यामुळे तो सध्या तरी या टीममध्ये नाही आहे, प्लेईंग 11मध्ये. परंतु तोही सामना बघत असेल, कारण काळन या स्पर्धेचा आनंद घेतात, त्या सामन्याचा आनंद घेतात. त्यांचंही सहर्ष स्वागत. यॉर्कर बॉल खोदून काढलाय डीपमध्ये. एक्स्ट्रा कव्हर्सला फिल्डर पुढे आले, बॉलला त्याने फील्ड केले गेले. दुसरीची चान्स घेतली आणि 2 धाबा या ठिकाणी क्विकली कंप्लीट. या हाफ चान्स ना तुम्हाला फुल चान्समध्ये कन्वर्ट करायचेच असतात. या 2 धाब्याने आता टीमची टोटल या ठिकाणी पुढे जाते. धाबा झालेल्या आहेत त्या 52. अजूनही 2 बॉल आहेत. टार्गेट सेट करण्यासाठी एखादा मोठा फटका जर आला ना, तर 55 क्रॉस करून एक टार्गेट डिफेंड करण्यासाठी चांगलं राहील टीम हेदुटणेसाठी. हाही ऑप्शनच्या बाहेर चेंडू टाकलाय. पंच वरतात शेखर सर की आता जास्तच बाहेर गेला. आणि या विभागामध्ये नेहमी तुम्हाला एकच वाईड लाईन पाहायला मिळाली. काहीशा स्पर्धेमध्ये एक वाईड लाईन, एक शफल लाईन असते, परंतु या स्पर्धेमध्ये एकच वाईड लाईन ठेवण्यात आली आहे. ती क्रॉस जर केली तर पंच तुम्हाला दंडित करतात. विथ द टर्न खेळण्याचा प्रयत्न ऑनसाइडला चाललाय. बॉल डीपमध्ये चिन्मय त्या ठिकाणी बॉलला फील्ड करत असताना थोडेसे फंबल झाले, उचलण्यात उशीर केला गेला आणि दरम्यान लगेचच डोळ्याची पापणी लवते न लवते इथनं 2 धावा पूर्ण. खूप कमी मिस्टेक होत असतात चिन्मयकडून, परंतु आता या मॅचमध्ये ही मिस्टेक होत असताना एक बॉल अजूनही बाकी आहे. टीमची धावसंख्या 55. एक हेल्दी स्कोर कार्ड आता झाला डिफेंड करण्याच्या अनुमानाने. टीम सतरंगी क्रिकेट संघ हेदुटणे बीचच्या बाजूने. ओ द विकेट. शेवटचा बॉल मिस्टामिंग आहे. बॉल मध्ये मिस्टामिंग झालाय की प्रॉपर टायमिंग झालाय पाहावं लागेल. चिन्मय ट्राय करते परंतु वॉर्ड ऑफ फिल्डिंग, काय फिल्डिंग केली आहे. आता कदाचित कॅमेरामॅनच्या फ्रेममध्ये आला असेल तर आपण चेक करू. त्यावेळेला आपण बघितलं तर विकेट जरूर मिळेल, परंतु आता चेक करूयात आपण. आमचे थर्ड अंपायर या फ्रेममध्ये कॅमेऱ्याच्या आलाय का आपण ते पाहूयात. ज्या वेळेला पावलांना फ्लाईट दिली, बॉलला अडवण्याचा प्रयत्न, मग बाहेर बॉल फील्ड केलाय की आतमध्ये गेला ते आपण पाहणार आहोत. फ्लाईट तर जरूर घेतली गेली आहे आणि इथनं सेव्ह केल्या धावा सेव्ह केलेल्या. चांगली फिल्डिंग चिन्मयची आपल्याला पाहायला मिळाली. एका चुकीच्या फिल्डिंगची रिकव्हरी त्यांनी केली गेली आणि इथनं आपल्या संघासाठी धावा वाचवल्या त्याने 4. अशा पद्धतीने फर्स्ट इनिंग पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी संपला. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना 57 धावसंख्या बनल्यात आणि 58 धावसंख्येचं टार्गेट या मॅचमध्ये ठेवण्यात आलेलं आहे चेरादेव सागाव या टीम समोर. सध्या तरी 11 अर्थातच 11 वाजायला येतील त्यावेळेला हा सामना खरं तर सुरू होईल. अर्थातच सेकंड इनिंग
त्याच्यामुळे विनंती करेन की जास्त कोणी वेळ घेऊ नका, कारण आज 12 संघ एकमेकाच्या विरोधात आहेत. आपल्याला वेळ कमी मिळेल. चला आता टॉस नाणेफेकी केली जाईल. दोन कॅप्टन या ठिकाणी आहेत. उत्तरशिव विरुद्ध वसार यांच्यामध्ये नाणेफेकी होईल. मी विनंती करेल आमचे सिद्धू पाटील यांना की आपल्या शुभासे सूर्यदत्त पाटील आपण या. दोघांच्या शुभासे आम्ही करू. टॉस या ठिकाणी बिग फाईट मॅच होईल. या ठिकाणी आपण पाहतोय वसार विरुद्ध उत्तरशिव. जय गावदेव 11 उत्तरशिव, त्याचबरोबर आई गावदेवी क्रिकेट संघ वसार यांच्यामध्ये. टेल्स इज अ कॉल अँड टॉस विन कॅप्टन वसार संघ. कॅप्टन चेंडू टॉस जिंकलाय. काय सांगशील डिसिजन काय? क्षेत्ररक्षण करू. समोर संघ देखील चांगला उत्तरशिव संघ आहे. सध्या तोही संघ चांगला खेळ करतो. कितीपर्यंत रोखले पाहिजे ग्राउंडचा अनुमान लावून खेळपट्टीचा अभ्यास करून? खेळपट्टीचा अंदाज नाही, पण कमीत पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आयोजनाबद्दल काय सांगशील? कल्याण डोंबिवलीमध्ये अनेक साऱ्या स्पर्धा होत असतात, परंतु त्याच्यातील एक नामांकित स्पर्धा आहे ज्या स्पर्धेमध्ये केवळ 9,000 रुपये एंट्री फी आहे. काय नाही, गेल्या वर्षीपेक्षा अंदाज डेव्हलप केलंय, कारण की जसं कल्याण डोंबिवली डेव्हलप होते तसं टुर्नामेंट डेव्हलप करत चाललेत. धन्यवाद होते. वसार संघाचे कॅप्टन उत्तरशिव कॅप्टन टॉस गमावला. बॅटिंग करायची आहे. काय सांगशील की टॉस जिंकला असतं तर काय डिसिजन असतं? फिल्डिंगच केली असते. आता बॅटिंग करायची आहे. 5 षटक आहेत. वसार संघामध्ये गोलंदाजी अटॅक चांगला आहे. कितीपर्यंत टार्गेट झालं पाहिजे? 50 क्रॉस करण्याचा प्रयत्न करू आम्ही. आयोजनाबद्दल तू काय सांगशील? आयोजन खूप चांगले आहे. धन्यवाद. हे होते उत्तरशिवचे कॅप्टन. प्रेझेंटेशन बॉक्स फ्रॉम द न्यूज टीम. गावदेवी वसार टीम वन द टॉस अँड डिसाइड टू बॉल फर्स्ट. एक चांगला सामना प्रेक्षकांना पुन्हा एकदा पाहायला मिळेल. तर 58 धावसंख्येचं टार्गेट मैदानामध्ये ठेवण्यात आलेलं आहे. फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना सतरंगी क्रिकेट संघ हेदुटणे बी च्या माध्यमातून त्यांच्या समोर आता सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करावी लागेल. 58 धावसंख्या बनवावी लागेल. निलचे चस्काचे रनरअप आणि सध्याच्या या सीझनमध्ये अगदी इनफॉर्ममध्ये असणारा संघ चेरादेव सागाव त्यांच्यासमोर या 58 धावसंख्येचा बचाव होईल की ते त्या धावसंख्येचा पाठला करतील हे प्रात्यक्षिक ऐकवण्यासाठी तुमच्यासमोर मायक्रोफोनवरती येतील योगेश जिमाडवी सर. इट्स सो टू यू. थँक्यू सो मच बागेची मात्रे. कपाळी केशरी गंध अमाशब छत्रपतींचा छंद मुखाने एकच नामघोष जगदंब जगदंब. सकाळी स्पर्धा सुरू झाली. खरं तर गणपती बाप्पाचं पूजन झालं. छत्रपती शिवरायांचं पूजन करून आम्ही स्पर्धेला सुरुवात केली. मान्यवरांच्या शुभासे आणि पहिला मॅच मैदानाच्या आतमध्ये दमदार लढत होणार. दोन्ही संघाला आम्ही शुभेच्छा देतोय. सर्वप्रथम माझ्या सर्व लाडक्या प्रेक्षक वर्गाचं मनापासून हार्दिक स्वागत. युट्यूबच्या माध्यमातून अर्थात ग्रामीण टेनिस .in माध्यमातून अनेक सारे प्रेक्षक घरी बसून सामन्यांचा आनंद घेत आहेत. त्या सर्व लाडक्या प्रेक्षक वर्गाचं मनापासून हार्दिक स्वागत. कुशाल स्पोर्ट्स श्रीशा 11 सापाड आयोजित सापाड चषक 2025चं पर्व. पहिलं सत्र आपण पाहिलं. दाबा केलेत. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना 57 आणि 58 धाबेचं टार्गेट उभं केलं या मॅच मध्ये. चला विनंती आहे संघांना की वेळ जास्त घेऊ नका. प्रत्येक इनिंग मध्ये केवळ 4 षटकांसाठी 22 मिनिटांचं टायमिंग आहे. 22 मिनिटं समाप्त झाली तर तुम्हाला 5व्या षटकामध्ये एक सर्कल मध्ये फिल्डर लाभावं लागेल. खेळ स्टार्ट. दोन्ही संघाला शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम. शो द क्वालिटी क्रिकेट. आणि 58 धाबेला प्रत्युत्तर देत असताना पहिल्या बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पार.
सूरज भोईरनं चौकार. क्या बात आहे. अप्रतिम सुरुवात सकाळच्या 17 मधला सकाळचा मॅच आपण पाहतोय. बरेच सारे प्रेक्षक आम्हाला जॉईन झालेत. पहिला बॉलवरती बॅटिंग करताना सूरज भोईरनं चौका टोकत धावायला सुरुवात केली आहे. 58 धाबेचं टार्गेट आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. बॅक टू द बॉलर डायरेक्ट हिट लागला, परंतु गोलंदाजाचा एखाद्या शरीराचा अवयव जर बॉलला स्पर्श केला असता तर कदाचित काढू रनआउट होऊ शकला असता, परंतु इथे 1 रन आली. सिंगल बरोबर टीमची टोटल आपण पाहतोय 5 धाबा. तो प्रेक्षकांना सुवर्ण संधी बघा. ऐवाजेलसाठी प्रेक्षकांना आमच्या स्पर्धेचे आयोजक संपूर्ण आमची कुशाल स्पोर्ट्स श्रीशा 11 सापाड या टीमच्या वतीनं 200 रुपयाचं प्राइज आहे. म्हणजे आयोजकांच्या वतीनं प्रेक्षकांना कमाल झेलसाठी 200 रुपयाचं प्राइज. हे दुटणे विरुद्ध तुम्ही सागाव यांच्यामध्ये लढत पाहतायत. हे दुटणे संघाने 57 धाबा केल्यात. आल्या आल्या प्रहार केलाय. बॉलला पाठवतोय मिड विकेट सीमारेषा बाहेर. सलामीवीर ऍज ओपनर चिन्मय पाटील पहिला बॉलवरती आघात करतोय आणि षटकाराने त्यानं खातं खुलं केलंय. त्या ठिकाणी षटकारांना धावसंख्या 11 वरती पोहोचली. चांगली सुरुवात. 11.80 च्या सरासरीनं 11.60 च्या सरासरीने धाबा करायचे तर 58 आणि आतापर्यंत आल्या त्या 11 धाबा. सुरुवातीचे चेंडू फेकले गेले ते ओव्हरमध्ये आमचे स्कूल आम्हाला माहिती देतात. 4 बॉल या ओव्हरमध्ये. इनसाइड आउट फटका फसलाय. बॉल हवेत. जजमेंट चांगले आहे. अप्रतिम झेल आणि धक्का नंबर पहिला. चिन्मय पाटील बॅक टू द डगआउट. जोपर्यंत चेंडू फील्ड होणार तोपर्यंत रन्स मिळाली. त्या ठिकाणी 2 धाबा. अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि
रोहित पाटीलच्या षटकामध्ये रन्स आले त्या 13. रोहित पाटील विरुद्ध रोहित भोईर हे दोन्ही बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. एकीकडे आपण पाहिला सूरज भोईर ज्याने एक चौका ठोकले, आतापर्यंत 2 चेंडू खेळले, 5 धावा त्याने केल्यात. बाद होणार खेळाडू चिन्मय पाटील ज्यानं 3 चेंडूमध्ये 6 केल्या आणि रोहितनं पहिल्या बॉलवरती 2 धावेनं अकाउंट ओपन केलंय. अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्याने धावसंख्या बॅटिंग करत असताना सागाव टीमनं केल्या त्या 13 धावा. गावदेवी वसार यांच्यामध्ये लढत होईल. त्यानंतर गौरीपाडा विरुद्ध बेतोडे ब, त्यानंतर जनमान उत्तरशी विरुद्ध काटे, 5वा मॅच वाकलन ब विरुद्ध सोनारपाडा योगेश आणि 6वा मॅच कोलिवली विरुद्ध उंबर्डे. असे 12 संघ आजच्या दिवसामध्ये खेळताना पाहायला मिळतील. पहिला मॅच मध्ये आतमध्ये चांगला बॉल पॉइंट, इथे कबर पॉइंटला बीट करून बॉल चाललाय. एक्स्ट्रा कबर बाउंड्री लाईनच्या दिशेनं, तोपर्यंत 2 धाबा फार वेगानं कंप्लीट केल्या. 2 धाब्याने टीमची टोटल धाबा संख्या तुम्ही पाहतायत 15 धाबा. ओव्हर नंबर 2 चा विचार केला तर गोलंदाज लालचंद भंडारी षटक नंबर 2 फेकतोय. पाबर सर्कलचं षटक तुम्ही पाहतायत. 3 फिल्डर दुसऱ्या पॉवर प्ले मध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर, बाउंड्री लाईन मध्ये आउटफील्ड. हा चेंडू लाईन चेक करावी लागते. ऑफस्टंपच्या बाहेर पंचांनी बाईट घोषित केलाय. अमांत धाबा वाढताय. टीमची टोटल धाबा संख्या 16 होती. एक खेळाडू तुम्ही लॉंग ऑफला पाहतायत, एक खेळाडू तुम्ही ऑन साईड मध्ये लॉंग ऑनला पाहतायत. त्यानंतर मिड विकेटला एक खेळाडू तैनात केला गेलाय. आणि पॉवर प्ले मध्ये 30 गत घेण्याच्या आतमध्ये फिल्डिंग डिपार्टमेंट. चला पंचांशी बाधावत करू नका. फिल्डिंग डिपार्टमेंट तुम्ही पाहतायत. शॉर्ट बॅकवर्ड स्पेअर लेगला एक खेळाडू आहे, लेग स्लिप मध्ये एक खेळाडू आहे, त्यानंतर स्लिपला एक खेळाडू ठेवण्यात आलाय. बॅकवर्ड पॉइंट, पॉइंट आणि कबर पॉइंट हे खेळाडू सध्या 30 गत घेण्याच्या आतमध्ये इनफिल्ड मध्ये पाहायला मिळत आहेत. आउटफील्ड मध्ये 2-3 खेळाडू तुम्ही पाहिलेत बाउंड्री लाईन वरती. षटक नंबर 2 बॉलंदा कट केलाय बॉल. यावेळी शॉर्ट टर्नमॅनला बीट करून बॉल चाललाय टर्नमॅन क्षेत्राकडे. तोपर्यंत 2 धाबा फार वेगाने कंप्लीट केल्या. 2 धाब्याने संघ पोहोचलाय. स्कोरबोर्ड होती 18 धाबा, 18 रन, लॉस ऑफ 1 विकेट. दिनेश जाधव उंबर्डे स्कोररच्या भूमिकेत स्कोरिंग करत असताना चांगली माहिती आम्हाला दिली आहे. 18 धाबा, 1 गडी बाद. षटक क्रमांक 2 तुम्ही पाहतात. बॉल फेकले गेलेत केवळ ना केवळ 2च. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय की बॅटला लागली की हाताला स्पर्श केलाय. पंचांनी सांगितलं की बॉडीला स्पर्श करून बॉल हवेत गेला. रन तर मिळाली नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. 1-1 डॉट बॉल. दबाव वाढत जाईल. यानंतर होणारी लढत आहे. दोन्ही संघ रेडी राहा. टीम रामदास 11 फायटर, रामदास 11 फायटर 11 टीम उत्तरशिव विरुद्ध गावदेवी बसार यांच्यामध्ये लढत होईल. टॉस जिंकलाय बसार टीमच्या कॅप्टन आणि प्रथम शतक स्वीकारलंय. बॉल चांगलाय. पडल्यानंतर मात्र इथे फलंदाजाला बीट केले. डॉट बॉलची समाप्ती. धाबा संख्या सध्या तरी आपण पाहिलं तर धाबा पडकापती केवळ 18 धाबा लागल्यात. ओव्हरमध्ये चेंडू फेकले गेलेत 4. म्हणजे या षटकामध्ये 2 चेंडू शिल्लक आहेत. प्रति षटक मी
मगाशी सांगितलं की 11.60 ची सरासरी आहे, म्हणजे जवळजवळ 12च्या सरासरीने धाबा करायचे आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 13 धाबा ऑलरेडी आल्या, परंतु या षटकामध्ये कमबॅक झालाय. बॉल चांगला समोर खेळतात, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, स्लिप झाला आणि बॉल त्याच्या वरनं निघून गेलाय सीमारेषा बाहेर. किस्मत भी बहादुरों को साथ देती और आणि हा किस्मतचा चौकार, नशिबानं चौकार आलाय. चौकाराबरोबर टीमची टोटल 22. तर टोटल आपण पहिली धाबा फलकावरती धाबा लागल्यात त्या 22 रन, 22 धाबा स्कोरवरती धाबा लागल्यात. अंतिम चेंडू षटक क्रमांक 2 समोर खेळतात, मिड ऑफला काढून नाहीये चेंडू, लॉंग ऑफ रिझन मध्ये ट्रॅव्हल झालाय. तोपर्यंत एक धाव मिळाली आणि अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 11.50 ची सरासरी गाठत असताना टीमची टोटल झाली ती 23, एक गडी बाद. पहिल्या 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धाबसंख्या 23 होती. जिंकण्यासाठी 58 धाबेचं टार्गेट, म्हणजे अद्याप आपण पाहिलं तर 35 धाबेची अद्याप आवश्यकता. येणारे 18 चेंडू शिल्लक आहेत. चला स्पीडअप करायचे. 2 षटकं ऑलरेडी 10 मिनिटं झालेली आहेत. हेडूटने ब तुम्ही पाहतात मैदानाच्या आतमध्ये सतरंगी हेडूटने ब पहिल्या सत्रामध्ये 57 केलेत आणि 58 धाबेचं टार्गेट उभं केलंय. गोलंदाजी मागवत येतोय. तिसरं षटक घेऊन रोहित पाटील पहिल्या स्पेलमध्ये 13 धाबा दिल्या, एक गडी बाद केला. तोच रोहित पाटीलचा वापर सेकंड सत्रामध्ये देखील या ठिकाणी केलाय. सेकंड स्पेल आता सुरू होते मैदानाच्या आतमध्ये. सलामी बी तुम्ही पाहतात मैदानाच्या आतमध्ये. अद्याप चेंडू चांगला होता, लेन चांगली होती, टप्पा चांगला होता आणि अगदी वाईट यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न केला. डॉट बॉलची समाप्ती झाली. सेकंडवरती सूरज भोईर तुम्ही पाहतायत, त्याच्या सोबतीनं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो रोहित भोईर. एक आक्रमक खेळाडू आहे टीम सागाव संघाचा. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा तयार. यावेळी देखील चांगला बॉल आहे, पडल्यानंतर हलकासा स्विंग झालाय. आउट स्विंग बॉल, परफेक्ट डिलिव्हरी. गुडलेन स्पॉटला चेंडू पडला आणि त्यानंतर इथे फलंदाजाला बीट करतो. 2 चेंडू बीट झाले, डॉट चेंडू आलेत. या सूरज भोईर कडून आतापर्यंत जवळजवळ त्याने 4 चेंडू डॉट खेळलेत, फक्त 2 चौका त्याच्या बॅटमधून पाहिलेत. धाबसंख्या फक्त आपण पाहतोय 23 रन. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला झेल ड्रॉप, कॅचेस विन द मॅचेस, परंतु झेल ड्रॉप झाला. त्यानंतर मिळाल्या 2 धाबा. 2 धाब्याने टीमची टोटल सध्या धाबा फलकावरती धाबा लागल्यात 25 धाबा. सिंगल डबलनं काम चालणार नाही, कारण टार्गेट अद्याप 33 धाबीची गरज आहे. येणारे बॉल शिल्लक राहिले ते 15 चेंडू आणि 33 धाबा. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. सामना अद्याप बॅलन्स आहे. 15 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 15 बॉलमध्ये जवळजवळ 25 धाबा आल्यात, परंतु येणाऱ्या 15 बॉलमध्ये 33 धाबीची अद्याप आवश्यकता आहे. समोर खेळतात, ऑन साइडला फिल्डर आहे, वाईडिश लॉंग ऑन रिझन मध्ये. 1 धाव फक्त मिळेल. एका धाबेनं टीमची टोटल धाबा फलकावरती धाबा लागलेत. आमचे स्कोर सांगतात ते 26, लॉस ऑफ 1 विकेट. एक गडी बाद 26 धाबा लागले धाबा फलकावरती. सापाट चषक 2025 शानदार पर्व तुम्हाला पाहायला मिळते आज देखील या ठिकाणी.
यावेळीचा फटका मिस टायमिंग आणि जजमेंट चांगलं झालंय. अप्रतिम झेल टिपलाय कल्पेशनं आणि धक्का दिलाय मैदानाच्या आतमध्ये. सागाव संघाला बिग धक्का. रोहित भोईर बॅक टू द डगआउट. रोहित भोईर बाद झालाय मैदानाच्या आतमध्ये. चौथ्या क्रमांकाचा खेळाडू रितेश भोईर दाखल झालाय. आक्रमकता सिद्ध करावी लागेल कारण आता 12 बॉल 13 चेंडूमध्ये 32 ची आवश्यकता आहे. फटका चांगला आहे. प्रहार केलाय फिल्डर. हो सुपर कॅच. जणू काही हाताला फेविकॉल चिपकली की काय एवढा सुंदर झेल त्यांना टिपलाय. नजर फिरकावली त्या ठिकाणी आणि अगदी सुंदर झेल टिपलाय आणि कॅच ऑफ द डे आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट झेल त्या ठिकाणी टिपलाय क्षेत्ररक्षक भूषण कालन. अप्रतिम झेल अप्रतिम झेल. मागचा झेल देखील चांगला राहिला परंतु या बॉल देखील अप्रतिम झेल टिपलाय. जणू काही बॉल चालला होता बाउंड्री लाईनच्या बाहेर परंतु शेवटच्या क्षणाला अप्रतिम झेल टिपलाय. टीम चला आपण रेडी राहायचंय. नेक्स्ट मॅच करता एड्युटने संघ आपण जास्त वेळ घेऊ नका. नेक्स्ट मॅच तुम्ही पाहणार या ठिकाणी उत्तरची विरुद्ध वसार यांच्यामध्ये पाहायला मिळेल. परंतु मॅचचा आपण लेखाजोखा पाहिला. पहिल्या षटकामध्ये रन्स आल्या होत्या 13. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये धाबा आल्या होत्या एकूण 10 आणि तिसऱ्या षटकामध्ये धाबा केवळ 3 आल्या. सामन्यामध्ये कमबॅक रोहित पाटीलनं दिला आणि आता जे समीकरण राहिले 12 बॉलमध्ये 32 धाबीची गरज आहे. क्रिकेटमध्ये 6 चेंडू 36 धाबा जर बनत असतील तर क्रिकेटमध्ये 12 बॉलमध्ये 32 धाबा बनू शकते. त्यामुळे तुम्हाला संघर्ष करावा लागेल. 12 चेंडू 32 मुश्किलें सदा रहती नहीं. तू जरा कोशिश तो कर. हार जाए जिंदगी में सब कुछ मगर फिर से जीतने की उम्मीद जिंदा रख. उम्मीद पे दुनिया कायम. सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. कारण म्हटलं जाते की बिना संघर्ष कोई महान नहीं बनता और जब तक ना पड़े चोट हथौड़े के तब तक पत्थर भी भगवान नहीं कहलाता. मैदानावरती
सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला आता मेहनतीची पराकाष्ठ करावी लागेल. ओव्हर नंबर 4. पहिला चेंडू मिड विकेटला खेळून काढलाय. अलॉंग द कार्पेट बॉल चालला स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आलेत त्या डिगून 2 धाबा पूर्ण केल्या. रनिंग बिटवीन द विकेट चांगली 2 धाबीने संघ पोहोचलाय तो पुढे, अर्थात 28 धावसंख्येभोवती जिंकण्यासाठी 30 धाबीची गरज आहे. 11 चेंडू आणि 30 धाबा. कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही जो दिल से लढा नहीं. आज ही मॅच जिंकण्यासाठी दोन्ही संघाला मैदानावरती संघर्ष करावा लागेल, कारण आजच्या दिवसातील पहिलाच मॅच आहे आणि पहिला सामना जिंकून. बॉल चांगला, फटकाही चांगला आहे, पाहिजे उंची जास्त की लांबी जास्त, आणि उंची सोबत लांबी जास्त आणि बॉलला पाठवलाय सीमारेषा बाहेर. ब्रँडेड षटकार. टोटल आता पुढे चालली आहे. धाबा पडक्याभोवती 34 धाबा लागल्यात, म्हणजे अद्याप 24 ची गरज आहे. पुन्हा प्रहार मिड विकेट स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होते आणि क्षेत्ररक्षकाला पार करून बॉल चाललाय स्क्वेअर लेग सीमारेखा बाहेर. अजून एक लयभारी शानदार चौकार. ते 38 धाबा झाल्यात, आता 20 धाबेची गरज आहे. मी तेच सांगितलं की कॉन्फिडन्सनं क्रिकेट खेळावं लागेल. क्रिकेट मधला आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारीने जर क्रिकेट खेळलं तर नक्कीच सामना तुम्ही जिंकू शकता. आणि सध्या मैदानाच्या मध्ये एक षटकार एक चौकार आल्यानंतर सामन्याला कलाटणी आली. बघा एका मोठ्या फटक्याने सामन्याचं चित्र कसं बदललंय, परंतु आता सामना पुन्हा एकदा थरारनाट्य परिस्थितीमध्ये आलाय. जिंकण्यासाठी 20 धाबेची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 9 चेंडू. बघा टाइम तुमच्याकडे फार कमी आहे, कारण प्रत्येक ओव्हरला 5 मिनिटं दिली जात आहेत. फुल टॉस चेंडू प्रहार केलाय, पाहायचंय क्षेत्ररक्षकानं जजमेंट केलाय आणि स्क्वेअर लेग रिजन मध्ये ज्या खेळाडूनं 2 मोठे फटके दाखवलाय तो माघारी परतलाय. बॅट्समन सूरज भोईर बॅक टू द डगआउट ॲज द ओपनर. सलामीवीर आता माघारी परतलाय. पुन्हा एकदा कहाणी में ट्विस्ट. 8 चेंडू, आता 20 धाबेची गरज. संघ टीम मीटिंग नकोय. प्रत्येक ओव्हर मध्ये प्रत्येक विकेट नंतर तुम्हाला वेळ दिला जाणार नाही. एकत्र येऊ नका प्लीज, सहकार्य करा. 20 धाबेची गरज. 8 चेंडू शिल्लक राहिलेत. कहाणी में ट्विस्ट. कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर, ये क्रिकेट का दस्तूर है और क्रिकेट की भाषा लगी तो ताली नहीं तो गाली. सामना अतिशय सुंदर. आज पहिला सामना आपण पाहतोय. 2 बलाढ्य टीम सामना सहजासहजी मैदानावरती सोडणार नाहीयेत. सामना शेवटपर्यंत प्रेक्षकांना चांगला रफ अँड टफ पाहायला मिळेल. आणि तोच सामना मैदानामध्ये नवीन बॅट्समन आलाय वेदांत पाटील. नेट क्रमांक 6 वेदांत पाटील तुम्ही पाहतायत. नॉस्ट्राईक एंड मध्ये तुम्ही पाहतायत राहुल जाधवला. सागाव संघ तुम्ही पाहतायत आमचे बालू पाटील सागाव. आपण मॅच बघत असत आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. लो पलटचा चेंडू मिड विकेटला खेळून काढलाय. फिल्डर होते, पुन्हा एकदा हुलकावणी दिली आहे. किस्मत भी बहादुरों का साथ देती है. काय मॅच आहे आणि वार पे वार पलट बार. आणि अजून एक चौकार आलाय. 7 बॉल आता करायचं आहे 16 धावेची. सात चेंडू आणि इथनं गरज आहे 16 धावेची. 7 चेंडू 16 धाबा. काय मॅच आहे मैदानावरती. अप अँड डाऊन सामना. कधी
टीम सागावच्या संघानं येतोय तर कधी सामना टीम हेडोटण्याच्या बाजूनं. काय मॅच आहे, जबरदस्त लढत. आजच्या दिवसातील पहिलीच मॅच प्रेक्षकांना चांगली पाहायला मिळाली. सापाट चषक पर्व तुम्ही पाहतात आणि आज या स्पर्धेला सुरुवात झाली आहे. शेवटचा अंतिम बॉल समोर खेळाडू. पुन्हा एकदा स्क्वेअर लेग रिजन मध्ये फिल्डर किस्मत का चौका. आज वाटते संघ सागाव संघाच्या बाजूने नशिबानं साथ दिली की काय. हा तिसरा चौकार त्यांना नशिबानं मिळालाय आणि आता समीकरण शेवटचं अंतिम षटक 12 धावेची गरज. हेडोटने टीम आपण वारंवार सूचना देतोय आम्ही तुम्हाला, प्लीज सहकार्य करा. कारण प्रत्येक वेळी टीम मीटिंग घेतली तर आयोजकांना वेळ फार कमी राहील. कारण आज जवळजवळ आपल्याला 12 संघ आहेत, त्यामुळे प्रत्येकानं वेळेचा भान ठेवायला पाहिजे. एक षटक 5 मिनिटं, 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा टायमिंग, 2 मिनिटं एक्स्ट्रा दिली जाते. म्हणजे एकूण 22 मिनिटाचं टायमिंग तुम्हाला 4 षटकांसाठी दिलं जातंय. नेक्स्ट मॅच तुम्ही लक्ष असू द्या. मॅच नंबर 2 तुम्ही पाहणार. गावदेवी वसा टीम वन द टॉस अँड डिसाइड टू बॉल फर्स्ट. नक्कीच वसा संघ देखील सज्ज झाला. त्याचबरोबर त्यांच्या समोर फाईट करणार तो म्हणजे रामदास 11 फायटर उत्तर शिव संघ. जीवन चौधरी अनेक वर्ष क्रिकेटला दिली आहेत, मैदानात मध्ये तो पाहायला मिळेल. एकीकडे तुम्ही पाहतायत मलंगडचा टायगर, खरं तर रवी बायले. चला हेडुटणे संघ का वेळ घेता पंच, आपण देखील दक्षता बाळगा. वॉर्निंग द्या प्रत्येक वेळी, कारण एवढा वेळ तुम्हाला दिला जाणार नाहीये. कारण वेळ तुमचा ऑलरेडी समाप्त झालाय आणि आता जर वेळ घेतला तर आयोजक सांगतात की एक फिल्डर तुम्हाला इनफिल्ड मध्ये आणावा लागेल. सामना अतिशय रंगतदार परिस्थितीमध्ये नक्कीच 6 चेंडूमध्ये करायचे. 12 धाबा. फिल्डिंग मध्ये थोडासा परिवर्तन केलं जात आहे. फिल्डर तुम्ही पाहतात इनफिल्डच्या बाहेर 5 फिल्डर आहेत जे तुम्ही बाउंड्री मध्ये पाहतात. एक स्क्वेअर लेगला, एक मिड विकेटला, एक लॉंग ऑनला, लॉंग ऑफला आणि एक तुम्ही सध्या कव्हर मध्ये पाहतायत. सर्कल मध्ये काढू तुम्ही पाहतायत एक्स्ट्रा कव्हरला, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. त्यानंतर तुम्ही पाहता बॅकवर्ड पॉइंट, लेग स्लीप आणि त्याचबरोबर गोलंदाज आणि यष्टिरक्षक. सहा चेंडू 12 धाबीची गरज आहे. समोर उजव्या हाताचा काढू राहुल जाधव. दुसरीकडे आपण पाहिलं की वेदांत पाटील ज्यानं लगातार 2 बॉल 2 चौकार दाखवले. गोलंदाज तयार. पहिला बॉल मिड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं फ्लाय झालाय सीमारेषा बाहेर. राहुल जाधवच्या बॅट मधून धमाका षटकार. पहिल्या बॉलवरती मॅचचा निकाल लावला आणि आता 5 चेंडू मध्ये करायचे त्या फक्त 6 धावा. अद्याप वेळ संपला नाहीये क्रिकेटचा खेळ मित्रांनो. 6 चेंडू मध्ये 1 धाव डिफेन्स होताना आम्ही क्रिकेट पाहिलाय. त्यामुळे येणाऱ्या 5 बॉल मध्ये अद्याप 6 ची गरज आहे. समोर खेळतात ऑन साइडला फिल्डर तैनात अलोक द कापेट. एका ऍक्शन मध्ये बॉल उचलू शकले नाहीये. याचा परिणाम की दुसरी धाव देखील पूर्ण झाली. अशा क्षणाला टीम हेदुटणेला एकच गोष्ट लक्षात ठेवायची की स्टँडर्ड फिल्डिंगचा दर्जा दाखवायचा आहे. आता जर चेंडू एका ऍक्शन मध्ये उचलून फेक केली असती तर कदाचित एकच धाव मिळाली असती, स्ट्राईक रोटेट झाली असती. आणि आता मात्र मैदानावरती ज्या खेळाडूनं पहिल्या बॉलवरती षटकार टोकला, कॉन्फिडन्स दाखवलं, तो खेळाडू. 4 चेंडू, आता 4 ची गरज आहे. बॉल चांगला मिड विकेटला चाललाय अलोंग द कापेट. फिल्डर तैनात, परंतु पुन्हा एकदा मिसफील्ड झाली. 2 धावा आल्या. जिथे 1 धाव यायला हवी तिथे 2 धावा येत आहेत. त्यामुळे प्रेशर पूर्णपणे आता हेडुटणे संघावरती आलाय. राहिलेत आता 3 चेंडू 2 धावा. धावा संख्या 56.
56 धाबा 3 चेंडूमध्ये करायचे 2 धाबा. पहिल्या मॅच मध्ये काय अप्रतिम खेळ पाहायला मिळाला दोन्ही संघाच्या वतीनं. खास म्हणजे 29 धाबेची खेळी 16 चेंडूमध्ये केली. सूरज भोईर क्षण अप्रतिम खेळ केला. त्यानंतर तुम्ही पाहताय बॅट्समन चिन्मयने एकच षटकार मारला. त्याच्यानंतर राहुल जाधव अप्रतिम खेळ आणि वेदांत पाटील. फटका चांगला विनिंग स्ट्रोक. गॅप मध्ये बॉल चाललाय आणि सामना जिंकला यावेळीस शेरादेव 11 सागाव. अभिनंदन. हार्ड लक टीम सतरंगी हेडूटने. चला दोन्ही संघ सेकंड करा. यस जबरदस्त खेळ राहिला या मॅच मध्ये. चला स्पर्धेचा एक नियम आम्ही तुम्हाला सांगतोय की ही स्पर्धा नीटनेटकी आहे. त्याच्यामुळे मैदानाच्या बाहेर निघताना दोन्ही संघ शेक हँड करतील तेव्हाच मैदानाच्या बाहेर निघतील. आणि प्रत्येक टीम्सला मी ही वॉर्निंग करतोय की तुम्हाला मैदानाच्या बाहेर निघताना शेक हँड करूनच मैदानाच्या बाहेर यायचंय. यस मैदानाच्या आतमध्ये जाताना आणि बाहेर येताना लाईनअप मध्ये जा आणि लाईनअप मध्ये बाहेर या. एक मोठी स्पर्धा आपण पाहतोय. खरं आम्ही नेहमी सांगतो ना की एकदा जिंकल्यानं कोणी सिकंदर होत नाही आणि एकदा हरल्यानं कोणी फकीर होत नाही. क्रिकेटच्या खेळामध्ये दोन संघ आले की एक संघ जिंकतो आणि एक संघ हारतो. त्यामुळे दोन्ही संघ एकमेकाला शुभेच्छा द्या. नक्की हेडूटने संघ तुम्ही का हारला, कुठे कमी पडला, काय चुकलं, ह्या बारीक सारीक गोष्टी आहेत ज्यात सुधारून नेक्स्ट स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करा ही तुम्हाला मी शुभेच्छा देईल आणि अभिनंदन करेल चेरादेव सागाव संघाचं ज्याने अप्रतिम सामना जिंकलाय आणि सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरेल जण अप्रतिम. हॅलो तर सामनावीर या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच ज्यानं 5व्या नंबरवरती अप्रतिम खेळ केला. एक षटकार एक चौकार जवळजवळ 14 धावेची 4 बॉल मध्ये मॅरेथॉन इनिंग साकारली तो राहुल जाधव मॅन ऑफ द मॅच. हॅलो हॅलो